हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू या सामान्य परंतु त्रासदायक आजाराबद्दल बोलणार आहोत। याचा प्रसार, लक्षणे आणि त्यावर उपाय सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इन्फ्लुएन्झा म्हणजे काय? इन्फ्लुएन्झा म्हणजे काय? इन्फ्लुएन्झा म्हणजे एक व्हायरसजन्य आजार आहे। मुख्यतः याचे 3 प्रकार आहे, इन्फ्लुएन्झा ए, इन्फ्लुएन्झा बी आणि इन्फ्लुएन्झा सी। हा आजार प्रामुख्याने हवेमुळे पसरतो, म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने। आता पाहूया इन्फ्लुएन्झाची प्रमुख लक्षणे। पहिला आहे ताप, 100 डिग्री फॅरनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त। दुसरा आहे थकवा, सतत थकल्यासारखं वाटणे, सर्दी आणि खोकला, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे, घसा खवखवणे, श्वसनाचा गंभीर त्रास। याच्यामध्ये तुम्हाला मला टीप सांगावीशी वाटते, ती म्हणजे लक्षणे 3 ते 5 दिवसांमध्ये तीव्र होऊ शकतात। पुढचा आपला पॉइंट आहे इन्फ्लुएन्झाचा प्रसार कसा होतो। इन्फ्लुएन्झाचा प्रसार मुख्यतः संक्रमित व्यक्तीच्या संपर्काने होतो। उदाहरणार्थ खोकल्यामुळे हवेत पसरलेले थेंब, संक्रमित वस्तूंना हात लावल्यावर आणि शारीरिक संपर्क म्हणजे शेक हँड। पुढचा आपला पॉइंट आहे इन्फ्लुएन्झाचे उपाय आणि उपचार। आपण इन्फ्लुएन्झाचा संसर्ग टाळण्यासाठी काही सोपे उपाय करू शकतो, जसे की नियमित हात धुणे, मास्कचा वापर, संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घेणे। आधी पाहूया आपण घरगुती उपाय। तुळशीची पाने चघळा, आलं, हळद आणि मध घालून काढा तयार करा, गरम पाण्याची वाफ घ्या। पुढचा आपला पॉइंट आहे औषधोपचार। फर्स्ट आहे पॅरासिटामोल। पॅरासिटामोल नॉर्मली ताप आणि वेदनेसाठी यूज केलं जातं। त्याच्यानंतर आहे अँटीव्हायरल मेडिसिन्स, जी व्हायरसच्या प्रभावाला कमी करण्यासाठी वापरली जातात। उदाहरणार्थ पॅरासिटामोल आणि ऑसेल्टामेव्हिर। इमर्जन्सी परिस्थितीमध्ये जर पुढील लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, जसे की सतत उच्च ताप, श्वसनाचा त्रास आणि छातीत दुखणे किंवा दडपण। मित्रांनो, इन्फ्लुएन्झा हा गंभीर आजार नाही, पण त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही। ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी फार्मसी सुंदर चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे हेल्दी विथ फार्मसी सुंदर।